नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच ना. आज मी माझ्या कोकणी पद्धतीने नारळाच्या वड्या कशा बनवतात ते बघूया. इथे 2 वाटी खोवलेलं नारळ आणि 1.5 वाटी साखर हे प्रमाण आहे. इथे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण खोवलेलं नारळ, साखर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये अजून टेस्ट येण्यासाठी 2 चमचे मलई आणि 2 चमचे दुधाची पावडर हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये टाकलं. वेलदोड्याची पावडर, केशर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं. सर्व गोळा एक व्हायला लागला की थोडंसं ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि एकसारखं करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटांनी थंड थोडंसं हलकं झालं की वड्या पाडून घ्यायच्या आणि 15 मिनिटांनी पूर्ण थंड होतं आणि इथे आपल्या नारळाच्या वड्या तयार झाल्या. खुसखुशीत नारळाची वडी तयार झाली. आवडले तर लाईक शेअर नक्की.